सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार। अक्कलकोट स्वामी समर्थ यांचे विचार आणि शिकवण। अक्कलकोट स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायातील एक महान संत होते। त्यांचे जीवन आणि कार्य गूढ, अद्भुत आणि भक्तांसाठी मार्गदर्शक ठरले आहे। स्वामी समर्थ यांनी आपल्या भक्तांसाठी अनेक चमत्कारी कृती केल्या, पण त्यांचा खरा संदेश हा मानवकल्याण आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी होता। त्यांचे विचार आजही लोकांना प्रेरणा देतात आणि संकटांवर मात करण्यासाठी आधार देतात। स्वामी समर्थांचे जीवनदर्शन व शिकवण। भक्ती आणि श्रद्धेचा महिमा। स्वामी समर्थांनी भक्तीला सर्वोच्च स्थान दिले। त्यांच्या मते कोणत्याही देवतेची भक्ती असेल तरी ती मनापासून आणि श्रद्धेने केली पाहिजे। श्रद्धा असेल तर ईश्वर कृपा करून सर्व संकटे दूर करतो। स्वामी समर्थांचे म्हणतात, जो माझ्यावर श्रद्धा ठेवेल त्याचे कल्याण होईल। भक्तीने सर्व संकटे दूर होतात। ईश्वर प्राप्तीसाठी शुद्ध मन आणि सदाचार आवश्यक आहे। स्वामी समर्थांनी नेहमी सांगितले की ईश्वर प्राप्तीसाठी बाह्य आवडंबर आणि कर्मकांडांपेक्षा शुद्ध मन आणि चांगले आचरण महत्त्वाचे आहे। त्यांच्या मते लोभ, क्रोध, मोह यांचा त्याग केल्यास ईश्वर प्राप्ती सहज शक्य होते। स्वामी समर्थांची शिकवण। शुद्ध अंतःकरण हेच ईश्वराचे खरे मंदिर आहे। खोटेपणा, कपट, अहंकार सोडल्याशिवाय खरी भक्ती होत नाही। सद्गुरूंचे महत्त्व। स्वामी समर्थांनी गुरुशिष्य परंपरेला विशेष महत्त्व दिले। त्यांच्या मते योग्य गुरु मिळाला तर आध्यात्मिक उन्नती सहज होते। गुरु म्हणजेच मार्गदर्शक शक्ती असते, जी भक्ताला अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाते। स्वामी समर्थांचे विचार। गुरुशिवाय आध्यात्मिक प्रगती अशक्य आहे। गुरुची सेवा केली की तो शिष्याला परमात्मा प्राप्त करून देतो। मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा। स्वामी समर्थांनी मानवसेवेवर भर दिला। त्यांचे मत होते की जेव्हा आपण दुसऱ्याच्या कल्याणासाठी काही करतो, तेव्हा तोच खरा धर्म असतो। गरजू, गरीब, दुःखी लोकांना मदत करणे हे सर्वश्रेष्ठ कार्य आहे। दुसऱ्याच्या सेवेत ईश्वर असतो। गरजूंची सेवा हीच खरी साधना आहे। संकटे आणि कर्माचा सिद्धांत। स्वामी समर्थांनी कर्माच्या सिद्धांतावर भर दिला। त्यांनी स्पष्ट सांगितले की आपल्याला जे काही मिळते ते आपल्या पूर्वजन्मीच्या आणि या जन्मातील कर्मांवर अवलंबून असते। तरीही सत्कर्मे करून व ईश्वराचा आश्रय घेऊन आपण दुर्दैव दूर करू शकतो। कर्म करा, त्याचे फळ देणे हे ईश्वराचे काम आहे। संकटे येतील पण ईश्वरावर विश्वास ठेवा, तो सर्व काही योग्य करेल। साधना आणि नामस्मरणाचे महत्त्व। स्वामी समर्थांनी जप, ध्यान, नामस्मरण आणि भजन या गोष्टींना महत्त्व दिले आहे। त्यांच्या मते नामस्मरणामुळे मनाची शांती लाभते आणि आध्यात्मिक प्रगती होते। नित्य नामस्मरण करा, तेच जीवनाचे खरं सार आहे। भगवंताचे नाव घेतल्याने सर्व संकटे नाहीशी होतात। साधी राहणी आणि उच्च विचारसरणी। स्वामी समर्थ स्वतः अत्यंत साध्या राहणीचे होते। त्यांनी लोकांना साधेपणा, स्वच्छता आणि निस्वार्थ सेवा यांचे महत्त्व पटवून दिले। त्यांच्या मते संपत्तीपेक्षा सत्कर्मे अधिक महत्त्वाची आहेत। साधेपणा हा परमेश्वराच्या समीप नेत असतो। लोभ, मोह आणि अहंकाराने जीवन दूषित होते। स्त्री पुरुष समानता आणि धार्मिक सहिष्णुता। स्वामी समर्थांनी कोणत्याही जाती धर्माचा भेद केला नाही। स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही समानतेची वागणूक देण्याचा संदेश त्यांनी दिला। त्यांच्यासाठी प्रत्येक जीव ईश्वराचा अंश होता। कोणताही भेदभाव करू नका, सर्वांमध्ये ईश्वर आहे। स्त्री पुरुष समान आहेत, त्यांच्यात भेद करू नका। स्वामी समर्थांच्या शिकवणीचा आजच्या काळातील महत्त्व। आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वामी समर्थांचे विचार अत्यंत महत्त्वाचे ठरतात।
त्यांचे विचार आपल्याला शांती, सकारात्मकता आणि समाधान मिळविण्यास मदत करतात. त्यांच्या शिकवणींमुळे आपल्याला संकटांवर मात करायची प्रेरणा मिळते. स्वामी समर्थांच्या शिकवणींमधून आपण शिकू शकतो. श्रद्धा आणि धैर्य ठेवा, प्रत्येक समस्येवर मार्ग असतो. मानवसेवा करा, दुसऱ्याला मदत केल्याने परमेश्वर प्रसन्न होतो. साधी राहणी स्वीकारा, अहंकार आणि लोभ टाळा. नामस्मरण करा, यामुळे मानसिक शांती आणि आनंद मिळतो. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली चला, योग्य मार्ग सापडतो. स्वामी समर्थ यांचे विचार आणि शिकवण हे केवळ आध्यात्मिक नाहीत, तर ते व्यावहारिक जीवनातही अत्यंत उपयुक्त आहेत. त्यांच्या शिकवणींवर श्रद्धा ठेवून त्यांचे पालन केल्यास आयुष्य आनंदमय आणि सफल होऊ शकते. प्रिय स्वामी भक्तांनो, आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आपल्या देव भक्ती चॅनेलला एक लाईक करून सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.